कागल नगर परिषदेच्या सभागृहामध्ये कागल सातारा राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी, पदाधिकारी आणि कागलच्या महामार्ग कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भैया माने यांनी शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनं यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं. तसंच चौपदरीकरणातील असणाऱ्या समस्या आणि त्याचा शहरवासियांना होणारा नाहक त्रास याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बोलताना कदम यांनी लक्ष्मी देवालयापासून ते शाहू कारखाना कार्यालयापर्यंत भरावाचा पूल करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं. हा पूल झाल्यानंतर या ठिकाणची वाहतुकीची समस्या संपणार आहे. कागल हद्दीत पंचायत समिती ते डॉक्टर आंबेडकर वसाहतीपर्यंत 2.5 किलोमीटरचा कराडच्या धर्तीवर पिलरचा पूल होणार असून या पुलाचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पुलाच्या खाली 3 लेनचे सिमेंटचे पर्यायी रस्तेही करण्यात येणार आहेत. तसेच 2 पर्यायी रस्त्यांच्या मध्ये पर्यावरणपूरक आणि सौंदर्यपूरक बगीचा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळपर, अमित पिष्टे, नवल बोते, सौरभ पाटील, दीपक मगर, अरुण गुरव यांच्यासह इतर नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीला नगराध्यक्षा सविता माने, प्रकल्प व्यवस्थापक गोविंद भैरवा, सहाय्यक व्यवस्थापक प्रसन्न कथ्ये, प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे, जगदीश गौडा, पर्यवेक्षक प्रवीण भालेराव, नगर अभियंता सुनील माळी, जल अभियंता विजय पाटील, बाळासाहेब माळी, सतीश घाडगे आदी उपस्थित होते.